हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 17 मार्च वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते। गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे दैवत आहेत। त्यांना विघ्नहर्ता, बुद्धी आणि शहाणपणाचं प्रतीक मानलं जातं। चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन केलं तर घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती ही कायम टिकून राहते। गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात, तसेच त्यांना इच्छापूर्ती देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि म्हणूनच अगदी लहानपणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजाही करत असतात। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान, त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील। तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आधी करायचा आहे। 12 वाजण्याच्या आधी तुम्हाला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे। तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा इच्छापूर्ती उपाय आहे। जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल, आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट आणि प्रयत्न सुद्धा करत असतो, पण प्रत्येक वेळेला कष्ट आणि मेहनत आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही। आपल्याला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही। पण या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। मग तुमची इच्छा ही लक्ष्मी प्राप्तीबद्दलची असेल, धनप्राप्तीबद्दलची असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच या उपायाने पूर्ण होईल। तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल, शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल आणि शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील तरी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी असा मानला जातो। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितलेली आहेत ज्याच्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो। तर या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती आपण या झाडाच्या संबंधित काही उपाय जर केले तर दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतात। तर असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड। तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत। जास्वंदाच्या फुलाशिवाय त्यांची पूजाही पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं। तर जो कोणी व्यक्ती मनोभावाने जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करतो, गणपती बाप्पा त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना फक्त जास्वंदाचं फूलच प्रिय नाही तर जास्वंदाच्या झाडाची पानं सुद्धा तेवढीच प्रिय आहेत। आणि चतुर्थीच्या दिवशी या पानाचा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। आता हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे।
त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, त्याचबरोबर जास्वंदाची फुलं, गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे। त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहे। ज्या झाडाला लाल फुलं येतात त्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे। घेताना तुटलेलं, खराब झालेलं असं किंवा किडलेलं पान तुम्हाला घ्यायचं नाहीये, चांगलं पाहून तुम्हाला पान हे घ्यायचं आहे। यासोबतच तुम्हाला एक झाडाची काडी सुद्धा घ्यायची आहे। त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या देवघरासमोर आणायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे। आणि यानंतर या झाडाची काडी घेऊन त्या काडीने त्या पानावरती तुम्हाला त्या कुंकवाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे। इच्छा लिहिताना अगदी थोडक्यामध्ये लिहायची आहे। जसं की मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही तर मुलांची प्रगती होण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, पतीची प्रगती होण्यासाठी, तसेच शत्रुदोष नष्ट होण्यासाठी, कर्जमुक्त होण्यासाठी अशी तुम्हाला अगदी थोडक्यात इच्छा पानावरती लिहायची आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जास्वंदाचं पान ठेवायचं आहे। त्यानंतर ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे। त्या पानावरती तुम्हाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत। एक जास्वंदाचं फूल तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून त्या पानाची तुम्हाला पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला 108 वेळेला ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळेला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला पठण करायची आहे। यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तसंच गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी 4 वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे पान तिथून उचलायचं आहे। त्या पानावरती असणाऱ्या दुर्वा, जास्वंदाचं फूल तसेच ज्या तांदळावरती आपण हे पान ठेवलं आहे तर त्यातील 21 अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि ते तांदूळ सुद्धा त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू त्या पानावरती ठेवून एक धागा घ्यायचा आहे आणि या धाग्याने तुम्हाला पानासहित त्या वस्तू ज्या आहेत तर त्या बांधून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी तुम्हाला हे जे पान आहे तर ते अर्पण करून यायचं आहे। तर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना बाप्पांना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला जास्वंदाच्या पानाचा हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। फक्त अगदी भक्तिभावाने श्रद्धेने हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्या उपायाचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।